माझा विरोध हा मकरंदाबांसाठी नाही, तर माझा विरोध हा स्थानिक पातळीवर आहे. ज्यांना गटनेते केलेलं आहे, गटनेत्याची जबाबदारी ही गट वाढवण्याची असते. सर्वांना विचारात घेऊन सर्वानुमते निवड करणे हे गटनेत्याचं काम असतं. ते आज त्या भूमिकेला न्याय देऊ शकले नाहीत असं मला वाटतं. आमच्या पार्टीमध्ये आम्ही 10 नगरसेवक आहोत. त्याच्यापैकी आमच्यात काही नगरसेवकांमध्ये मतभेद आहेत. आमच्या नाराजीमुळं आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो नाही. आज 18 मार्च रोजी खंडाळा नगरपंचायतच्या विशेष समित्यांची निवड या ठिकाणी पीठासन अधिकारी माननीय प्रांताधिकारी वाई यांच्या उपस्थितीमध्ये खंडाळा या ठिकाणी होणार होती. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट माननीय मकरंदाबा पाटील यांच्या पार्टीचे आणि त्यांच्या विचाराचे नगरसेवक आहोत. आमच्या पार्टीमध्ये आम्ही 10 नगरसेवक आहोत. त्याच्यापैकी आमच्यात काही नगरसेवकांमध्ये मतभेद आहेत. सकाळी आमची पार्टी मिटिंग झाली. पार्टी मिटिंगमध्ये आम्ही आमच्यासाठी समितीच्या सभापतीपदाची मागणी केली होती. त्याच्यामध्ये तिथं असा विषय झाला की ज्या आहेत त्या कमिट्या तशा ठेवण्यात यावेत. मी स्वतः, माझे सहकारी माजी पाणीपुरवठा सभापती योगेश सकपाळ आणि नगराध्यक्षा सौ ज्वलाताई सकपाळ या आमच्या नाराजीमुळं आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो नाही. आजच्या झालेल्या निवड समितीच्या याला आम्ही उपस्थित नसतानासुद्धा आमची एका कमिटीमध्ये आमच्या दोघांची नावं दिली गेली. त्या आम्हाला विचारात न घेता त्या कमिटीमध्ये नावं दिली गेली. त्याच्यावर आमचा आक्षेप आहे आणि तो आक्षेप आम्ही दोघंही आत्ता नगरपंचायतमध्ये नोंदवण्यासाठी आलेलो आहे. ते आम्ही हजर नसताना आम्हाला विचारात न घेता आमची कमिटीमध्ये नावं टाकली गेलेली आहेत आणि त्या गोष्टीला आमचा आक्षेप आहे. नमस्कार. आणि शेवटपर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि मकरंदाबा पाटील यांच्या विचाराचेच राहणार आहोत. आपण म्हणताय की आपल्याला विचारात न घेता या ठिकाणी गटनेत्यांनी आपली निवड केलेली आहे, तर आपली भूमिका पुढं काय असणार आहे? आमची भूमिका ही मकरंदाबा पाटील यांच्यासोबतच असणार आहे. पण जी गावातील जे विचारात घेतले जात नाहीत किंवा ज्यांना गटनेते केलेलं आहे, गटनेत्याची जबाबदारी ही गट वाढवण्याची असते. सर्वांना विचारात घेऊन सर्वानुमते निवड करणे हे गटनेत्याचं काम असतं. ते आज त्या भूमिकेला न्याय देऊ शकले नाहीत असं मला वाटतं. म्हणून माझा विरोध हा मकरंदाबांसाठी नाही, तर माझा विरोध हा स्थानिक पातळीवर आहे. गटनेत्यांनी आपली नावं जी एका विशेष समितीमध्ये सुचवलेली आहे, याबाबत आपली जी समितीमध्ये निवड झालेली आहे, तर त्या बाबतीमध्ये आपण पुढं भूमिका काय घेणार आहात? आम्हाला विचारात न घेता आमची त्या कमिटीमध्ये नावं टाकलेली आहेत किंवा आम्हाला सूचनाही कामच करायची इच्छा नसेल तर त्याचा विचार करण्याचा काही संबंधच येत नाही. त्यामुळं आम्ही आक्षेप खंडाळा नगरपंचायतमध्ये माननीय श्री मुख्याधिकारी साहेबांकडे आमचा आक्षेप नोंदवतो. त्यानंतर आम्ही पीठासन अधिकारी यांच्याकडेही आक्षेप नोंदवणार आहे आणि सातारा कलेक्टर सो यांच्याकडे आम्ही आमचा आक्षेप नोंदवणार आहे. आपण समितीचा राजीनामा वगैरे असं काही देणार आहात? नाही, आधी आम्ही आत्ता आमचा आक्षेप नोंदवतो आहे की आम्हाला या कमिटीमध्ये काम करायचं नाही आहे. आत्ता तरी आमचा हा मानस आहे की आम्हाला या कमिटीत काम करायचं नाही आहे असा आम्ही आक्षेप नोंदवतो आहे. त्यानंतर गरज भासली तर आम्ही त्या कमिटीचा दोघंही राजीनामासुद्धा देणार आहोत. आपण आपली भूमिका या ठिकाणी मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मांडणार आहात का? 100%. कारण आमचे ते नेते आहेत. आम्ही ज्या पार्टीतून ज्या चिन्हावर निवडून आलेलो आहोत ते आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यामुळं आम्ही त्यांच्याकडे नक्कीच मागणी करणार आणि ते जे आम्हाला सांगतील त्या पद्धतीनं आम्ही वागणार. धन्यवाद.